आज आपण बनवणार आहोत प्रोटीनचे लाडू घरच्या घरी। सगळ्यात आधी मी पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये मी घी ॲड केलेलं आहे 3-4 चम्मच। घी थोडं गरम झाल्यावर आपण त्यात बदाम थोडंसं फ्राय करून घ्यायचे आहेत। 50-60 असे बदाम मी घेतलेले आहेत फ्राय करून बारीक गॅसवर। थोडेसे आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत। प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात, जेवढे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तेवढे। त्यामध्ये आता थोडंसं डिंक घेतलं आहे मी, थोडं करून मी ते आता फ्राय करून घेणार आहे पॅनमध्ये। फुलतं ड्रिंक फ्राय झालं ना त्याचं थोडं फुलतं, ते दिसतं आपल्याला की फ्राय झालेलं आहे व्यवस्थित। छान असं फ्राय करून घ्यायचं आहे ते पण थोडं करून। मी 50 ग्रॅम डिंक घेतलेलं आहे मी, 50 ते 60 बदाम घेतलेले आहेत मी। थोडं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मी तीळ, असे सफेद तीळ फ्राय करून घेणार आहे। तीळ पण थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। तीळ पण आपले फ्राय झालेले आहेत। आता काळे तीळ मी घेणार आहे, ते पण फ्राय करून घ्यायचे थोडेसे आपल्याला। सफेद तीळ झालेले आहेत, आता काळे तीळ पण फ्राय करून घेतलेले आहेत मी। थोडंसं घी ॲड करायचं आहे आपल्याला 1 चम्मच, ते पण फ्राय झालेले आहेत असे। 2 मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे, जास्त नाही परतायचं आहे त्याला। ते पण छान असे परतले आहे। आता आपल्याला अळशी घ्यायची आहे, मार्केटमध्ये कुठे पण भेटते ही अळशी बोलला तर देणार ते पण 2 चम्मच घीमध्ये आपल्याला परतून घ्यायचे। ती परतायला घेतली तर उडते, ती अशी तडतड होते। 2च मिनटं ती पण आपल्याला परतून घ्यायची आहे। अळशी ही खूप छान असते शरीराला, आपल्याला हाडं मजबूत होतात त्याच्याने, त्यासाठी मी ह्याच्यात ॲड केलेली आहे अळशी। आणि ही घीची बॉटल आहे, हेरिटेजची काऊ घी आहे, ते मी ॲड केलेलं आहे। आता आपल्याला मखाने फ्राय करून घ्यायचे आहेत, थोडंसं घी ॲड करून। फुल मखाने आहे ते, हे मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल आहे। ते थोडं महाग असतं, तुमच्यावर आहे, छोटं पाकिट मोठं पाकिट घेऊ शकतात, पण थोडं तरी ते ॲड करायचे मखाने। हे पण शरीराला आपल्याला चांगले आहेत, हेल्दी आहेत। लहान मुलांसाठी तर जास्तच फायद्याचे आहेत ते। लहान मुलं अशी खायला काय बघत नाही, त्यासाठी हे स्पेशल लाडू आहेत। लहान मुलं असतील त्यांना छोटासा एक लाडू रोजचा दिला ना डेलीचा तरी पण चालेल, आणि मोठ्यांसाठी 2 लाडू पण चालतील डेलीला, सकाळ संध्याकाळ, किंवा एक पण खाऊ शकतात मोठा असा लाडू। छान असे मखाने पण मी फ्राय करून घेतले आहेत घीमध्ये। अंदाजे टाकायचे आहेत आपल्याला, जेवढे पाहिजे, जास्त पाहिजे तर जास्त ॲड करायचे त्यात मखाने। ते पण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत मी। फ्राय झाले तरच ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील, जर फ्राय नाही केलं तर नाही होणार ते बारीक। सगळं मी असं फ्राय करायला रेडी केलेलं आहे थोडं। आता पंपकिन सीड्स करून भेटतात मार्केटमध्ये, अवेलेबल आहे पॅकेट, ते पण हेल्दी आहेत। हे मी डीमार्टमधून आणलेले आहेत। ते पण थोडंसं आपल्याला घी टाकून परतून घ्यायचं आहे। त्यातलं अर्ध पाकिट मी ॲड केलेलं आहे, ते पण छान असं मी परतून घेते। 2 मिनटंच परतायचं आहे आपल्याला। तर हे बाकीचं साहित्य झालं आहे फ्राय करून, आता हे सीड्स पण होतील 2 ते 3 मिनटात फ्राय। त्यानंतर मी चणे ॲड केलेले आहेत त्यामध्ये। चणे पण मार्केटमध्ये कुठे पण भेटतात, त्याची साल काढून आपण असं थोडंसं फ्राय करून ॲड करायचं आहे। ते पण हेल्दी आहेत म्हणून मी ॲड केलेले आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकतात प्रोटीनच्या लाडूमध्ये। त्यात पण 2 चम्मच घी टाकून मी फ्राय केले आहे। आता आपण खजूर ॲड करणार आहेत, हे पण डीमार्टमधून आणलेले आहेत खजूर मी। मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल आहेत ओला खजूर। मी नटराजचे हे खजूर घेतलेले आहेत, त्याच्या बिया काढून ते पण मी घीमध्ये टाकून फ्राय केलेले आहेत।
हे 4-5 असे चणे दिसतात आहेत, ते माझ्या मुलाने टाकले आहेत त्याच्यात, म्हणून ते असे दिसत आहेत. खजूरमध्ये खजूर पण थोडा थोडा करून असं मी परतून घेतला आहे. 40 ते 50 लाडू मला बनवायचे आहेत. त्यासाठी मी अर्धा किलो तरी खजूर घेतलेला आहे. गूळ असं आपण ॲड करणार नाही, गोड काही. खजूर असं लाईटली असतात गोड आणि हेल्दी असतात, म्हणून ते ॲड केलेले आहे अर्धा किलो. आता हे सीड्स आहेत स्मॉल सूर्यफुलाच्या बिया, ते पण ॲड केलेले आहेत मी. ते पण मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाकू शकतात, नाही तर स्किप करू शकतात तुम्ही. पण मी सगळं हेल्दीच टाकलेलं आहे प्रोडक्ट त्याच्यामध्ये, घरीच खाण्यासाठी आपल्याला. ते पण थोडंसं परतून घेतलेलं, बाकीचं झालेलं आहे माझं असं परतून छान. लास्ट आपलं खजूर सीड्स राहिलेले आहे सूर्यफुलाचे, ते पण आता फ्राय करून घेतले आहेत मी. आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून. हे नटराजचे खजूर आता मिक्सरमध्ये ह्याला मी फ्राय करून घेणार आहे थोडं थोडं करून. खजूर आधी फ्राय केलेले आहेत मी, मिक्सरमध्ये ब्लेंड केलेले आहेत. पावडर अशी रेडी झालेली आहे मखाण्याची. सगळे प्रोडक्ट त्यात थोडे थोडे ॲड करून फ्राय करून घ्यायचे. आपल्याला जेवढे अवेलेबल असतील तेवढे पण तुम्ही टाकून फ्राय करून मिक्सरला वाटून त्याचे असे लाडू गरम गरम वळून घेऊ शकतात. जे आपल्या घरात आहेत, काजू, बदाम, मखाणे, खजूर, काही पण असेल ते पण त्याचे पण लाडू बनवू शकतात. आता मी ह्याच्यात सगळं हेल्दीच ॲड केलेलं आहे. अशी पावडर करून घेतली आहे मी छान. आता बदाम राहिले आहेत, सीड्स राहिले आहेत, ते पण मी असे बारीक अशी पावडर करून घेणार आहे. छान अशी पावडर बनलेली आहे. तर हे सगळं मिश्रण मी एकत्र एका मोठ्या कढाईमध्ये ॲड केलेले आहे. थोडंसं घी ॲड करून त्याला आपल्याला गरम गरम लाडू असे वळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पण ते खजूर पण बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे. ओला खजूर बारीक बारीक, कुठे जाड असं डिंक किंवा मखाणे राहिले असतील, व्यवस्थित परतले गेले नसतील, ते पण आपल्या हाताला लागू शकतात, ते पण साईडला काढायचे. चणे म्हणा, मखाणे म्हणा, डिंक म्हणा, ते मी अशी साईडला काढले आहेत दाताखाली येऊ नये म्हणून. तर ते काढले आहेत. आता मी व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे हाताने मळून चांगलं, घी टाकून. त्यामध्ये मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. बारीक बारीक कुठे चणे दिसतात ते मी साईडला काढले आहेत. आता त्यामध्ये थोडंसं राहिलेलं ते पण वाटून घेतलं आहे. बदाम मी खजूर आणि बदाम राहिले होते ते पण ॲड करून परत पावडर त्याची करून मिक्स केलेली आहे बदामाची. आता लास्टला आपल्याला त्याच्यातनं वेलची पावडर ॲड करायची आहे. मी रेडीमेडच आणलेली आहे, 10 रुपीजचं पॅकेट आहे वेलची पावडरचं, ते मी ॲड केलेलं आहे त्यामध्ये. त्याच्यासाठी एक फ्लेवर म्हणून टाकलेलं आहे मी. हे पण खजूरच आहे. मी थोडंसं राहिलं होतं ते पण वाटून घेतलेलं असला मी थोडं थोडं करून. खजूर पटकन बारीक होत नाही म्हणून शेवटी मी ॲड केलं आहे ते बारीक करून राहिलेले खजूर. आता मी त्यात वेलची पावडर ॲड करणार आहे आणि छान असं मिश्रण मळून घेणार आहे. हे 10 रुपीजचं वेलचीचं पावडर आहे, ते मी ॲड केलेलं आहे त्यात. जास्त पण ॲड करायचे नाही आहे, जास्त त्याचाच फ्लेवर लागेल आपल्याला, म्हणून थोडंच ॲड केलेलं आहे मी 10 रुपयाचं पावडर. आता घी टाकणार आहे मी त्याच्यात. एक बॉटल पूर्ण ॲड केलेली आहे मी, पाव किलोची, 200 ग्रॅम मार्केटमध्ये अवेलेबल आहे ती. 120-140 रुपीजला भेटते ती. आता छोटे छोटे असे मी लाडू बनवून घेते वळून. छोटे लाडू, मोठे लाडू. छोटे लाडू माझा मुलगा खाईल, मोठे लाडू आम्ही खाऊ. असे प्रोटीन हेल्दी लाडू आपले रेडी होत आहेत. डेली सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यावर एक लाडू खाल्ला तरी भरपूर आहे. पौष्टिक आहे ते. थंडीमध्ये तर खूपच चांगले आहेत, हाडं पण मजबूत होतात त्याच्याने. आणि लहान मुलं असं काही खायला बघत नाही तर त्यांच्यासाठी पण हे बेस्ट आहेत लाडू. त्याच्याने आपले हाडं मजबूत होतात आणि हेल्दी आहेत ते खूपच. शरीर पण आपलं चांगलं राहतं. असे छान असे वळून घेतलेले आहेत मी लाडू सगळे. 45 ते 50 लाडू रेडी झालेले आहेत माझे बनवून.
छोटे मोठे असे मी रेडी केलेले आहेत लाडू. सगळे झालेले आहेत पूर्ण लाडू. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.